तर आज आपण प्रॉब्लेम नंबर फर्स्ट घेणार आहोत. सर्वांना मेसेज टाकलेला आहे मी ग्रुपवर, यायला पाहिजे कारण प्रॉब्लेम फर्स्ट आहे त्याच्यामुळे थोडस वेट करूया. सर्वांनी मी सांगितलेली थिअरी वगैरे लिहून ठेवली का नाही ठेवली? असलं कुठं असतं म्हणून लिहिली सर. लिहिली सर. लिहिली ना? ओके. एक 2-3 दिवस आहे ना, जरा अकाउंटचं लेक्चर आहे ना संध्याकाळी 8 वाजताचं, एक 30 तारखेपर्यंत फक्त थांबा. 2च टॉपिक आहेत तसे महत्वाचे, तोपर्यंत फक्त वेट कर. मग आपण सुरू करणारच आहोत. रेशो अनालिसिस 8-10 दिवसात संपल आणि ब्रँच अकाउंटिंग सिंगल एंट्री थेअरी समजून घ्यायची त्याची. मी तुम्हाला हे पाठवले होते ना, नोट्स पाठवले होते ना, म्हणजे प्रॉब्लेमच्या नोट्स झाल्या पाठवली. पाठवलेत ना? तेच मला म्हणायचं की तुम्हाला नोट्स पाठवलेले आहेत का नाही, मला आठवना म्हणून मी म्हटलं. त्याच्यामध्ये जर आपण लक्ष देऊन जर शिकण्याचा प्रयत्न केला ना तर अतिशय सोपं आहे. मी मुद्दाम म्हणून पहिला प्रॉब्लेम सोपा घेतोय कारण की माझ्याकडे जे दरवर्षीचं पुस्तक असतंय त्या पुस्तकात प्रॉब्लेम हे टप लेवल पासून सुरू करायचो मी. पण ह्या वर्षी प्रॉब्लेम येणार नाहीत जास्त, MCQ एक्झाम आहे त्यामुळे मी काय तुम्हाला जास्त टफ प्रॉब्लेम घेणार नाहीत. त्यामुळे हा पहिला प्रॉब्लेम अतिशय सोपा आहे. पहिल्यांदा आपली मेथड सर्वांना माहिती की पहिल्यांदा काय करायचं, आपण प्रॉब्लेम रीड करायचा आणि मग तो समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं तो सॉल्व्ह करायचा. तर पहिल्यांदा रीड करूया, काय सांगितले ते समजून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण त्याला सॉल्व्ह करूया. ओके. सर्वांना व्यवस्थित प्रॉब्लेम दिसतोय ना? बघा, जी इन्फॉर्मेशन दिली ते अतिशय बेसिक इन्फॉर्मेशन, अतिशय बेसिक प्रॉब्लेम आहे हा. फॉलोइंग द इन्फॉर्मेशन गिवन बाय श्री अविनाश पुणे, कम्प्युट हिज इन्कम फ्रॉम सॅलरी. काय आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिली त्या व्यक्तीचे नाव दिली श्री अविनाश आहे, तो आहे पुण्याचा. कम्प्युट हिज इन्कम फ्रॉम सॅलरी फॉर द असेसमेंट इयर, असेसमेंट इयर दिले 2021-22. इफ ही हॅज नॉट, त्यांनी कंसात स्पष्ट मेन्शन केलंय, if he has not exercised the new taxation regime under section 115 BAC, हा जो टॅक्सेशन रिझिम आहे नवीन तो ह्या ठिकाणी फॉलो केला जात नाही, म्हणजे हा एक्सरसाइज होणार नाहीत. म्हणजे न्यू टॅक्सेशन रिझिमच्या अंतर्गत जे जे एक्झम्पशन अलाउड आहेत, जे जे एक्झम्पशन होते ते एक्झम्पशन आता या ठिकाणी आपल्याला बेसिकली ऍप्लिकेबल असणार आहे. जर हा एक्सरसाइज केला तर म्हणजे वापरला तर काही एक्झम्पशन आपल्याला अलाउड नाहीयेत, पण हा आता काय केलेलं आहे त्यांनी वापरायचं नाही असं ठरवलंय कम्प्युटेशन करत असताना. तर आपल्याला आता नॉर्मल जसं दरवर्षी मी तुम्हाला प्रॉब्लेम मी दरवर्षी शिकवतो त्या पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. इन्फॉर्मेशन दिलेली फर्स्ट बेसिक सॅलरी ₹9,000, 9,000 रुपये पर मंथ म्हटले त्यांनी. हे पुढं 9,000च्या लक्षात राहू द्या, प्रति महिना. काय वेळेस PA असतं पर ॲनम, तर अशा वेळेस आपल्याला पूर्ण वर्षाची सॅलरी असं समजून घ्यावं लागतं. 9,000 रुपये पर मंथ याचा अर्थ काय, एका महिन्याला 9,000 रुपये सॅलरी त्याला. DA, DA मीन्स काय, डिअरनेस अलाउन्स, ₹6,750 पर मंथ, 6,750 पर मंथ. यांनी याच्याविषयी कंसात इन्फॉर्मेशन कोणती दिलेली नाही, अतिशय बेसिक DA. बोनस ₹11,250 पर मंथ. आता ही जी बेसिक सॅलरी ना ही फुल्ली टॅक्सेबल आहे, म्हणजे याला टॅक्स असणार आहे फुल्ली. त्याच्यानंतर DA जे असणार आहे तो फुल्ली टॅक्सेबल असणार आहे, याला पण टॅक्स आपण असणार. बोनस हा सुद्धा फुल्ली टॅक्सेबल आहे. त्याच्यानंतर एंटरटेनमेंट अलाउन्स हा गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे का कुठे त्यांनी उल्लेख केलेला आहे का ₹750 पर मंथ? गव्हर्नमेंट एम्प्लॉई दिसतोय का कुठं, उल्लेख आहे का वर? आपण एवढी इन्फॉर्मेशन वाचली तो गव्हर्नमेंट सर्वंट एम्प्लॉई आहे.
आहे का इन्फॉर्मेशन दिलेली वर वाचा? नाहीये. नाहीये. म्हणजे हा जो आहे नाही. एंटरटेनमेंट अलाउन्स पहिल्यांदा फुल्ली टॅक्सेबल आहे. म्हणजे हा फुल्ली टॅक्सेबलच असतो. आणि जर गव्हर्नमेंट एम्प्लॉय असेल तर त्याला डिडक्शन अवेलेबल असतं. तर आता हे डिडक्शन त्याला भेटणार नाहीये, कारण की एंटरटेनमेंट टॅक्स हा काय गव्हर्नमेंट एम्प्लॉय नाही, त्यामुळे त्याला डिडक्शन देऊ शकत नाही. याच्या अगोदरच्या लेक्चरलाच आपण डिडक्शन बघितली होती अंडर सेक्शन 16. 3 डिडक्शन बघितली होती. जर नावं सांगता आली कोणाला तर सांगा बरं. डिडक्शन अंडर सेक्शन 16, 16.1 रोमन 1, 16.2 आणि 16.3 अशी 3 डिडक्शन मी सांगितली होती लास्ट लेक्चरला. येईल का सांगायला? चला जाऊ द्या, मी पण जास्त डोकं लावत बसणार नाही. एज्युकेशन अलाउन्स तुम्हाला नाही लावायचं, मला काय करायचं. एज्युकेशन अलाउन्स ₹6,000 पर मंथ, सॉरी 600 पर मंथ फॉर 2 चिल्ड्रेन. आता एज्युकेशन अलाउन्सच्या बाबतीत मी तुम्हाला म्हटलं होतं स्पेशल अलाउन्स अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 14 याच्या अंतर्गत एज्युकेशनल अलाउन्स जे एक्झम्पशन आहेत त्याचा एक टेबल दिला होता. त्या टेबलमध्ये पहिलाच अलाउन्स होता एज्युकेशनल अलाउन्स. मला माहिती, मी दिलं होतं. तर हे एज्युकेशन अलाउन्स किती रुपये एक्झम्पशन आहे? याला एक्झम्पशन आहे, हा फुल्ली टॅक्सेबल नाही. 100 किती रुपये? 100 रुपीज किती 2 रुपये? चिल्ड्रन्स. 100 रुपीज आहे, बरोबर. किती 100. मुलांसाठी? 2 मुलांसाठी. व्हेरी गुड. 100 रुपये पर मंथ. आता इथे 100 रुपये पर मंथ म्हणायचं, अप टू 2 चिल्ड्रन. तर त्या पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. गॅस, वॉटर, इलेक्ट्रिसिटी बिल पेड बाय द एम्प्लॉयर. एम्प्लॉयरनी पेड केले त्याचं गॅसचं बिल, वॉटरचं बिल, इलेक्ट्रिसिटीचं बिल. ही आहे फॅसिलिटी. फॅसिलिटी मीन्स पर्क. आणि हे फुल्ली टॅक्सेबल आहे, ते पूर्णच्या पूर्ण टॅक्सेबल घ्यायचं. आणि देन आफ्टर नेक्स्ट आहे श्री अविनाश पेड प्रोफेशनल टॅक्स. प्रोफेशनल टॅक्स ₹2,500 श्री अविनाशने पेड केलाय, एम्प्लॉयरने नाही. हा कुठं घेणार आपण? वर सॅलरी मध्ये ऍड करत जाणार का याला डिडक्शन देणार आहे आपण? दोन पैकी एक ऑप्शन आहे. हा डिडक्शन मध्ये घ्यायचा का सॅलरी मध्ये घ्यायचा? डिडक्शन मध्ये. व्हेरी गुड. कुठे घेणार आपण? डिडक्शन मध्ये घेणार आहोत. अंडर सेक्शन कितीचं डिडक्शन आहे? 16चं डिडक्शन आहे. तर त्याच्यामध्ये आपण हा अंडर सेक्शन 16 सबसेक्शन रोमन 3 हे प्रोफेशनल टॅक्सचं डिडक्शन. तर एवढीच माहिती आहे याच्यामध्ये, एवढीच इन्फॉर्मेशन आहे आणि एवढाच प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. मी एक नवीन पेज घेतोय, सर्वांना दिसत असेल. त्या ठिकाणी मी ड्रॉप कशा पद्धतीने करतो मी तुम्हाला सांगितलं नव्हतं काय ड्रॉ करून ठेवायचं. मुद्दामून सांगितलं नव्हतं, कारण की अतिशय सोपं ड्रॉ करायचं. त्यामुळं मी ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने 2 सेकंदात ड्रॉ होईल. तर ड्रॉ करून ठेवा सर्वांनी. बघा आधी माझं बघा कसं ड्रॉ करतोय आणि नंतर तुम्ही ड्रॉ करा. हा एक अमाऊंटचा कॉलम आहे आणि हा इनर कॉलम आहे पॅराग्राफ मध्ये. ओके, अशा पद्धतीने ड्रॉ करा. मी कॉलमला नावं देतोय, ती नावं लक्षात राहू द्या. रुपीज, त्याचं नाव काय सांगा बरं? श्री बरोबर ना? श्री अविनाश आहे ना? हो सर. ओके, श्री अविनाश कम्प्युटेशन. बघा पहिल्या लाईनला लिहायचं श्री अविनाश, त्याच्यानंतर खालच्या लाईनला लिहायचं कम्प्युटेशन. कम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम. त्याचं आपण काय करतोय? टॅक्सेबल इन्कम कम्प्युट करताय. कशापासून मिळणार? कोण सांगते कशापासून मिळते त्याला इन्कम? सॅलरी. म्हणून सॅलरी.
म्हणून लिहायचं इन्कम फ्रॉम सॅलरी. काय म्हटलं मी? कम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी फॉर द असेसमेंट इयर. फॉर द असेसमेंट इयर. असेसमेंट इयरचा शॉर्ट फॉर्म लिहितोय. कधीच सांगितलं त्यांनी? 2021-22 सांगितले बघा ना, पहिल्या पॅरेग्राफ मध्ये सांगितले, दिसते का? 2021-22. मग या ठिकाणी मी तुम्हाला असेसमेंट इयरला अंडरलाईन केली, दिसते? असेसमेंट इयर 2021-22 त्याचं काय काढायचंय? टॅक्सेबल इन्कम फ्रॉम काय काढायचंय? सॅलरी काढायचं आहे. आता सुरुवात आपण सोडवायला करतोय. मी जी मेथड, माझं जसं प्रेझेंटेशन आहे त्या पद्धतीने सर्वांनी फॉलो करण्याचा प्रयत्न करायचा, कारण की आपण बऱ्यापैकी समजावं अशा पद्धतीनेच प्रेझेंटेशन करतो. पहिल्यांदा काय आहे त्यांनी दिले पहा आपल्याला या ठिकाणी, बेसिक सॅलरी दिली, बरोबर ना? आपण सुद्धा आहे अशी उचलायची बेसिक सॅलरी आणि आपल्या सोल्युशन कडे यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बेसिक सॅलरी पहिल्या ओव्हरच्या मध्ये. तुम्ही या ठिकाणी याला नंबरिंग दिलं तरी चालू शकतं किंवा काय करा, अशा प्रकारे स्टार मार्क करत चला, नंबर द्या किंवा काही केलं तरी. बेसिक सॅलरी किती रुपये भेटते त्याला? बेसिक सॅलरी 9,000 पर मंथ. 9,000 पर मंथ. वर्षात किती महिने असतात? 12. 12 महिन्या. हा, 12. वर्षाचा टॅक्स भरावा लागतो, महिन्याचा नाही. मग 9,000 गुणुले 12 केलं तर किती येईल? 1,08,000. 1,08,000 रुपये. हा, 1,08,000 रुपये येणार. हे लिहून घेतलं. याला डिडक्शन वगैरे काही नाही, म्हणून मी डायरेक्ट आउटर कॉलमला लिहिले 1,08,000. देन आफ्टर जी झाले त्याला टिक मार्क करत चला. नंबर नेक्स्ट आहे डीए. डीए ला सुद्धा डिडक्शन नाही, कारण की मी काय म्हणले? टी म्हणले. टी मीन्स काय? फुल्ली टॅक्सेबल. आणि ते एक्झम्पशन आहे, त्याला मी इनरला लिहिणार आहे. डीए 6,750 रुपये आहे असा उचलायचा. आहे असं उचलायचा डीए. डीए 6,750 गुणुले पर मंथ म्हटलं 12 करणार. मग करा बरं कॅल्क्युलेटर वर. 6,750 गुणुले 12 मला उत्तर सांगा. 81,000. समजते ना सर्वांना? काय अवघड नाही याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट पहा. नेक्स्ट काय? बोनस आहे. बोनस रुपीज किती? 11,250 रुपीज. आता याला काय दिलंय का? पर मंथ दिलं नाही, पर ॲनम दिलं नाही. म्हणजे बोनस हा कधी पर मंथ नसेल, हा काय असणार आहे? पर ॲनमच असणार आहे. बोनस काय असणार आहे? पर ॲनमच, पूर्ण वर्षाचाच दिलेला असणार आहे. पर मंथ दिलं नाही याचा अर्थ आपण तो काय गृहीत धरायचा? पर ॲनम आहे असा गृहीत धरायचा आणि आहे असा उचलायचा बोनस आणि आपल्या इकडे घेऊन यायचा. किती रुपये दिलाय त्यांनी आपल्याला बोनस? 11,250. 11,250 रुपये ना? हो. 11,250 रुपये बोनस घेतला. देन आफ्टर नेक्स्ट एंटरटेनमेंट अलाउन्स ₹750. हा फुल्ली टॅक्सेबल आहे. मी टी म्हटलं याचा अर्थ काय? तो फुल्ली टॅक्सेबल. आता हे पाठ का करा म्हटलं होतं तुम्हाला? आता लक्षात येईल, कारण की हे जे आयटम आहे ते आपल्याला कळलं पाहिजे, फुल्ली टॅक्सेबल आहेत का एक्झम्प्टेड आहेत. त्यासाठी मी तुम्हाला म्हटलं होतं की सगळे अलाउन्सेस आणि परक्युजिट्स लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा. म्हणून मी एंटरटेनमेंट अलाउन्स घेतो या ठिकाणी. ह्या सर्वांनी एंटरटेनमेंट अलाउन्स. मेंट अलाउन्स किती बघा? एंटरटेनमेंट अलाउन्स 750 रुपये, बरोबर ना? पर मंथ. पर मंथ म्हणले आपल्याला त्याला गुणुले किती करावं लागतील? 12. करा 750 गुणुले 12. 9,000. अतिशय सोपं आहे. 9,000. देन आफ्टर इथपर्यंत झाले का? सोबत आहे का सर्वजण?
मागे हो, राहायचं सर. नाही. माझं स्पीड तुम्हाला माहिती, त्यामुळे मेंटेन करू शकता तुम्ही. हो. देन आफ्टर नेक्स्ट एज्युकेशन अलाउन्स आहे 600 पर मंथ आणि याला आहे एक्झम्पशन. आणि हा किती मुलांसाठी दिलाय? फॉर 2 चाइल्ड दिलाय. आणि आपल्याला एक्झम्पशन सुद्धा 2 मुलांसाठी. आता हा काय असणार आहे आपल्यासाठी? IMP आयटम असणार. याचं एक्झम्पशन आपल्याला माहित असलं पाहिजे. किती एक्झम्पशन कोण सांगतंय? 100 ना? 100. हो, 100 ना म्हणायचं नाही, आहे म्हणायचं. एज्युकेशन अलाउन्स. एज्युकेशन अलाउन्स किती रुपये भेटले आपल्याला? 600 रुपये पर मंथ भेटलाय, बरोबर. आणि किती मुलांसाठी? तो एकूण 2 मुलांसाठी. 2. हा, त्यांनी असं सांगितलंय की 600 रुपये एका मुलाला आहे, नाही सांगितलं. 600 रुपये काय आहे? मिळून दोन्ही मुलांना दिलंय. पर चाइल्ड म्हणले का त्यांनी? बघा या ठिकाणी त्यांनी जर असं म्हटलं असतं, बघा कन्फ्युजन कुठं होतं आपलं. एज्युकेशन अलाउन्स 6000 पर मंथ, पर चाइल्ड म्हटलं असतं तर आपण 600 गुणिले 2 केलं असतं, कारण की 2 मुलांसाठी. पण त्यांनी काय म्हटलंय? फॉर 2 चिल्ड्रेन, म्हणजे दोन्ही मुलांसाठी 600. एकासाठी आहे का? नाही. 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 म्हणून आपण काय करणार? 600 गुणिले, जर त्यांनी पर मंथ म्हटलं असतं ना, आपण या ठिकाणी 2 गुणिले 12 असं केलं असतं. पण आता त्यांनी तसं म्हणलं नाही, पर चाइल्ड म्हटलं नाही. त्यांनी काय म्हटलंय? 600 फॉर 2 चिल्ड्रेन, म्हणून 600 2 मुलांसाठी, पूर्ण वर्षाचा 12 महिने. 600 गुणिले 12 किती येते? कोण सांगते? 7200. 7200. 200. सॉरी, हे मला ना तुम्हाला आउटर कॉलमला नाही, इनर कॉलमला लिहायचे. 7200. आणि याला एक्झम्पशन आहे. याला काय? एक्झम्पशन. म्हणून लिहायचं लेस एक्झम्पशन. एक्झम्पशन अप टू रुपीज किती? 100 पर मंथ अप टू 2 चिल्ड्रेन. बघा काय म्हटलं मी? लेस एक्झम्पशन अप टू ₹100 पर मंथ, अप टू किती मुलांपर्यंत? 2 मुलांपर्यंत. म्हणून मी कंसात काय लिहितोय बघा, की एक्झम्पशन आहे 100 रुपये, बरोबर. किती मुलांसाठी? 2 मुलांसाठी. आणि किती महिन्यात? वर्षातले 12 मंथ आहेत. म्हणून आपण काय करणार? त्याला गुणुले 12 करणार. म्हणजे 100 गुणिले 2 गुणिले 12 करा बरं. 100 गुणिले 2 200 गुणुले 12 किती? 2000 400. 400 रुपये आपण काय करणार? यातनं वजा करणार. 7200 मधनं 2400 वजा केले, आउटरला किती येतात? 4800. किती येणार? 4800 रुपये येणार. ही टॅक्सेबल व्हॅल्यू आली. कशाची? एज्युकेशन अलाउन्सची. कळलं एज्युकेशन अलाउन्स मी कसा प्रेझेंट केलाय? एकच मिनिट. हॅलो सर. ओ, टॅक्सेशनचं लेक्चर चालू आहे. काय होतं? बोला की. हा, बर 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 मला तिला मेसेज करायला सांग की नंबरवर, नाव टाकून मी पाठवतो. हो 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 हो, चालते सर. पहा, एक्झम्पशन अप टू ₹100 आपण केलं आणि एज्युकेशन अलाउन्सचं कॅल्क्युलेशन आउटरला घेतले. समजलं का सर्वांना? याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का, की सर असं कसं काय झालं? जर समजा समजत असेल तरच डाऊट आहे, नाही तर डाऊट नसतं येत. बघा पुढं, गॅस, वॉटर, इलेक्ट्रिसिटी बिल पेड बाय द एम्प्लॉयर, इट इज अ परक्युजिट्स. आणि हे जे परक्युजिट्स आहे फुल्ली टॅक्सेबल आहे. तुम्ही परक्युजिट्स मध्ये जर बघितलं, ती लिस्ट दिली मी तुम्हाला, त्याच्यामध्ये पहा वॉटर, इलेक्ट्रिसिटी, गॅस बिल इज फुल्ली टॅक्सेबल असणार. तुम्ही लिहिलेलं असेल तर तुम्हाला ते कळन. तर त्या ठिकाणी लिहा काय काय आहे त्याच्यामध्ये. वॉटर, वॉटर, गॅस अँड इलेक्ट्रिसिटी बिल आहे ना.
अँड इलेक्ट्रिसिटी बिल. पर मंथ आहे का पर ॲनम दिले त्यांनी? पर ॲनम. पर ॲनम दिले 6,750 रुपये. डायरेक्ट आउटरला लिहिणार आपण 6,750 रुपये. 6,750. या ठिकाणी आता पुढं काय आहे का बघा, त्याचं इन्कम एम्प्लॉयरनी काय दिलेलं, हे श्री अविनाश पेड करतोय. हे काय त्याला कंपनीने प्रोफेशनल टॅक्स त्याचा पेड केला नाही, तो स्वतःनी पेड केलाय. म्हणजे त्याचं सॅलरीचं इन्कम आहे का? नाही. नाही. त्यामुळं आपण काय करणार की डायरेक्ट आता हे सगळं त्याचं इन्कम ज्या मार्गाने यायचं होतं ते मार्ग आता सगळे संपलेले आहेत. एवढंच त्याला दिलेलं आहे. आपण याची काय करूया, टोटल करूया. मला याची टोटल सांगा किती येते सगळ्याची. आउटर कॉलमची फक्त टोटल करा, किती येते सांगा. हो 2,20,800. 2 लाख किती? 20,000. 800. लिहा सर्वांनी, एकच मिनिट. 2,20,800. याला काय म्हणणार आपण माहिती का? काय म्हणणार याला? कोण सांगू शकते का? याचं नाव नाही सांगू शकत. चला मीच सांगतो. याला म्हणणार आपण ग्रॉस सॅलरी. याला काय म्हणणार आपण? ग्रॉस सॅलरी. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वजण? इथपर्यंत क्लिअर आहे का? हो सर. ओके, आता आपल्याला डिडक्शन लेस करायचे, त्यामुळे म्हणायचं लेस डिडक्शन. डिडक्शन अंडर सेक्शन 16. पहिले डिडक्शन कोण सांगू शकते का? आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. सांगू शकते का? कोणते? स्टँडर्ड डिडक्शन आहे. फर्स्ट डिडक्शन कोणते? स्टँडर्ड डिडक्शन. याची अमाऊंट किती कोणाला माहिती का? किती डिडक्शनची अमाऊंट पाहिले आपण? किती डिडक्शन अलाउड आहे विथ इफेक्ट फ्रॉम 2021 पासून? हे किती अलाउड आहे याला डिडक्शन? स्टँडर्ड डिडक्शन ₹50,000. 50,000 रुपये. दुसरं डिडक्शन आहे नंबर 2च, एंटरटेनमेंट अलाउन्स. एंटरटेनमेंट अलाउन्स माझ्या सोबत राहा बरं का. याचं अंडर सेक्शन आहे 16 कंसात रोमन 2 लिहिणार आपण. आणि हे नॉट ऍप्लिकेबल आहे. का नॉट ऍप्लिकेबल असेल सांगा बरं? ते गव्हर्नमेंट एम्प्लॉई नाही, त्यामुळे नॉट ऍप्लिकेबल आहे. त्याच्यानंतर नंबर 3 डिडक्शन असणार आहे प्रोफेशनल टॅक्स. कोणते? प्रोफेशनल टॅक्स. प्रोफेशनल टॅक्स याचं सेक्शन आहे अंडर सेक्शन 16 सबसेक्शन रोमन 3. आणि याचं डिडक्शन आपल्याला प्रॉब्लेम मध्येच दिले. किती? 2,000 अमाऊंट दिली बघा. किती ती? 2,500. 2,500. अगं मी अंडरलाईन केली 2,500. तर ते 2,500 काय आहे या ठिकाणी घेणार. आणि आता यांची दोन्हीची टोटल 50 प्लस 2,500 किती येतील आउटरला? 52,500. 52,000 किती येतील? 500 येतील. 500. हा, आता मला सांगा या 52,500 मधून एकच मिनिट,
52,500 ते 2,20,800 मधनं वजा झाले तर आपलं नेट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी भेटणार आहे आपल्याला. किती असेल सांगा? एक लाख 68,300. किती असणार आहे आपलं? 1,68,300. सर्वांचं बरोबर येते का बघा? हो 1,68,300 रुपये. 300. आणि याला नाव देणार आपण नेट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम. कशापासून भेटलं हे? सॅलरी. नेट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी. इतक्या पद्धतीचा सोपा प्रॉब्लेम, म्हणजे इतकं सोपं आहे. सॅलरी सोपं आहे ना, फक्त टोटल करत जायचं. सोपं आहे, फक्त तुम्हाला अवघड काय वाटणार आहे की जिथं बघा या ठिकाणी मी तुम्हाला हे एज्युकेशन अलाउन्स सांगितले, बरोबर ना? हा एज्युकेशन अलाउन्स याच्यामध्ये IMP असे एक्झम्पशन तुम्हाला फसवणारे कुठे माहितीये का? तुम्हाला टॅक्स फ्री वगैरे अलाउन्स सगळे विचारणार नाहीत, पण जे एक्झम्प्टेड अलाउन्स आहेत ना त्यांच्या अमाऊंट तुम्हाला लक्षात ठेवावं लागतात, ते विचारणार. आणि तुम्हाला त्या ठिकाणीच फक्त काय करणार, ते फसवणार. ट्रॅप इथंच लावतात, बाकी कुठेही लावत नाही. आणि आपल्याला त्यामुळे हे टॅक्सेशन काय वाटतं, अवघड वाटतं, कारण किती अलाउन्सेस आहेत, किती एक्झम्पशन आहेत. हा, ते 1,38,300 कुठून आले? ते 2,20,800 ना या ठिकाणचे बघा. हे 2,20,000 ग्रॉस सॅलरी, बरोबर. ग्रॉस सॅलरीत ना आपण काय म्हणले, लेस डिडक्शन अंडर सेक्शन 16 मध्ये हे 3 डिडक्शन मी इनरला लिहिलेत बघा. 50,000 बरोबर, आणि 2,500 यांची टोटल घेतली आपण 52,500. आणि हे डिडक्शन तिन्ही मिळून वजा करायचे. कशातनं? 2,20,800 मधनं. 2,20,800 मधनं जर 52,000 वजा केले तर किती येतात? 1,38,300. 68 68 का 38 येतात? 68. मला 38 ऐकाय आलं, मी तुमचं ऐकलं आणि लिहिलंय त्या ठिकाणी. किती येतील ते? 68,000. 1,68,300. ओके, समजला का सर्वांना प्रॉब्लेम? ओके, सर्वांनी आता काय करा, कॅमेरे चालू करा बरं एकदा.